विधान भवनाच्या कामकाजावरती आपलं लक्ष असेलच, तुर्तास आपण आपल्या वेगवान बातम्यांचा घडामोडींचा आढावा आपण सुरू ठेवूयात. बुलढाण्यामध्ये पावसाचं दमदार आगमन झाल्यानं शेतकरी सुखावलेत. पावसामुळे जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाला, त्यामुळे पेरणीसाठी पोषक वातावरण तयार होण्यास मदत होतीये. कल्याणमध्ये मुसळधार पाऊस कोसळलाय. सकाळी 9 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. कडक उन्हाळ्यानंतर पावसाच्या आगमनानं कल्याणकर आता सुखावले. दापोली तालुक्यामध्ये अखेर पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं भात पिकं करपण्याच्या मार्गावरती होती, तर अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली होती. आता पावसाच्या आगमनामुळे आनंदाचं वातावरण. दापोली तालुक्यामध्ये अखेर पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारली होती, भात पिकं करपण्याच्या मार्गावरती होती, तर अनेक गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली होती. रायगडमध्ये रिमझिम पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील दक्षिण भागातील माणगाव, म्हसळा, महाड, पोलादपूर तालुक्यात पावसाची हलक्या सरी पाहायला मिळतात. वाशिममध्ये पावसामुळे हळद लागवडीला आता अखेर सुरुवात झालेली आहे. पावसाच्या विलंबनामुळे शेतीची कामं रखडली होती, मात्र आता काही ठिकाणी पाऊस पडायला लागल्यानं शेतकऱ्यांनी आता हळद लागवडीला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती निसर्गाचा आविष्कार पाहायला मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस आणि ऊन यांचा खेळ सुरू असताना निसर्गाची अनुभूती असलेल्या इंद्रधनुष्य पाहायला मिळालं. धुळ्यातील शिरपूर शहरामध्ये वादळी वाऱ्यामुळे सध्या मोठ्या पिंपळाचं झाड रिक्षावरती कोसळल्याने एक जण जखमी झाला. यामध्ये रिक्षाचा चक्का चूर झालाय.